श्रोते हो, शब्दांना जेव्हा भावना लाभतात तेव्हा कविता जन्म घेते आणि भावनांना जेव्हा स्वरांची साथ मिळते तेव्हा संगीत निर्माण होते. श्रोते हो, सूर हा कधी आनंदाचा सखा बनतो, कधी दुःखाच्या क्षणी डोळ्यातील अश्रूंना आधार देतो. आईच्या अंगाई गीतापासून ते भक्तीच्या अभंगापर्यंत, प्रेमगीतापासून ते देशभक्तीच्या गीतापर्यंत, मानवी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संगीत आपला हात धरून उभे असते. गणपती शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो. सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू दुःखहर्ता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. भरली ओंजळ नित्य रीती व्हावी चरणावर. आन्हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून. ओंकार गणपती, अधिपति सुखपति छंदपति गंधपति सुरपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो. गणपति सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू दुःखहर्ता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी. आजच्या या सुरांची अनंत यात्रा या सुरेल मैफिलीत आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि हक्काच्या हिंदवी रेडिओ 89.6 वर मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज 21 जून अर्थात जागतिक संगीत दिन. संगीताच्या त्या अवर्णनीय शक्तीला, मानवजातीला एकत्र आणणाऱ्या त्या सार्वत्रिक भाषेला त्रिवार वंदन करण्याचा हा दिवस. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. तुम्हारे रूप की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. चुराए चैन रातों को जगाए, चुराए चैन रातों को जगाए, पिया का ये चलन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. पिया के सामने घूंघट उठा दे, पिया के सामने घूंघट उठा दे, बड़ी चंचल पवन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. रचेगी जब मेरे हाथों में मेहंदी, रचेगी जब मेरे हाथों में मेहंदी, उसी दिन की लगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में
सजन है और मैं हूँ. श्रोते हो, माणूस बोलतो त्या भाषा वेगवेगळ्या असतात. त्याची प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते. परंपरा भिन्न भिन्न असतात. पण संगीत ही अशी भाषा आहे जी शब्दांशिवायही मनाशी सुसंवाद साधते. म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिजले आणिक घडून येते घडले, घडून येते घडले, घडून येते घडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला. छंद नवा अंताल निराळा, छंद नवा अंताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले, अवघडले, सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री. लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, मिठीत तुझिया. या विश्वाचे रहस्य मज उलगडले, उलगडले, रहस्य मज उलगडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. एक लहान बाळ आईची अंगाई ऐकून शांत होतं. एखादा शेतकरी कष्ट करताना ओठांवर गाणे गुणगुणतो. राष्ट्रभक्त सैनिक देशासाठी लढताना देशभक्तीच्या गीतातून प्रेरणा घेतो. आणि एखादा देवभक्त देवाच्या चरणी अभंग किंवा भजनातून आपले तन मन अर्पण करतो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला.
रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. श्रोते हो, संगीत हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून ते मनाला शांती देणारं, भावना व्यक्त करणारं आणि माणसाला माणसाशी माणुसकीच्या नात्यातून जोडणारं एक प्रभावी माध्यम आहे. श्रोते हो, संगीत हे फक्त काही कलाकारांचं नाही, तर प्रत्येक माणसाच्या मनातील ती एक नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. हमने सुना था एक है भारत, सब मुल्कों से नेक है भारत, लेकिन जब नजदीक से देखा, सोच समझ कर ठीक से देखा, हमने नक्शे और ही पाए, बदले हुए सब तौर ही पाए. एक से एक की बात जुदा है, धर्म जुदा है, जात जुदा है. आपने जो कुछ हमको पढ़ाया, वो तो कहीं भी नजर न आया. जो कुछ मैंने तुमको पढ़ाया, उसमें कुछ भी झूठ नहीं. भाषा से भाषा न मिले तो इसका मतलब फूट नहीं. एक डाली पर रहकर जैसे फूल जुदा है, पात जुदा. बुरा नहीं गर यूं ही वतन में धर्म जुदा हो, जात जुदा. अपने वतन में वही है जब कुरान का कहना, जो है वेद पुराण का कहना. फिर ये शोर शराबा क्यों है, इतना खून खराबा क्यों है अपने वतन में. सदियों तक इस देश में बच्चो रही हुकूमत गैरों की. अभी तलक हम सबके मुंह पर धूल है उनके पैरों की. लड़वाओ और राज करो, ये उन लोगों की हिकमत थी. उन लोगों की चाल में आना हम लोगों की जिल्लत थी. ये जो बैर है एक दूजे से, ये जो फूट और रंजिश है, उन्हीं विदेशी आकाओं की सोची समझी बख्शिश है अपने वतन में. कुछ इंसान ब्राह्मण क्यों है, कुछ इंसान हरिजन क्यों है. एक इतनी इज्जत क्यों है, एक इतनी जिल्लत क्यों है. धन और ज्ञान को ताकत वालों ने अपनी जागीर कहा. मेहनत और गुलामी को कमजोरों की तकदीर कहा. इंसानों का ये बंटवारा वहशत और जहालत है. जो नफरत की शिक्षा दे वो धर्म नहीं है, लानत है. जन्म से कोई नीच नहीं है, जन्म से कोई महान नहीं. कर्म से बढ़कर किसी मनुष्य की कोई भी पहचान नहीं. अब तो देश में आजादी है, अब क्यों जनता फरियादी है. कब जाएगा दौर पुराना, कब आएगा नया जमाना. सदियों की भूख और बेकारी क्या एक दिन में जाएगी. इस उजड़े गुलशन पर रंगत आते आते आएगी. सदियों की भूख और बेकारी क्या एक दिन में जाएगी. इस उजड़े गुलशन पर रंगत आते आते आएगी. ये जो नए मंसूबे हैं और ये जो नई तामीरें हैं,
आने वाले दौर की कुछ धुंधली धुंधली तस्वीरें हैं। तुम ही रंग भरोगे इनमें, तुम ही ने चमकाओगे। नवयुग आप नहीं आएगा, नवयुग आप नहीं आएगा, नवयुग को तुम लाओगे। श्रोते हो, अनेकांना प्रश्न पडतो की या 21 जून या दिवसाचं आणि संगीताचं औचित्य काय. तर 21 जून या दिवसाची कल्पना 1981 मध्ये फ्रान्सचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॅक लँग आणि संगीतकार मॉरिस फ्ल्युरेट यांनी मांडली होती. 21 जून 1982 रोजी पॅरिसमध्ये पहिल्यांदा फेते दे ला म्युझिक मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रोते हो, आता 21 जून हाच दिवस का. तर श्रोते हो, 21 जून ही तारीख समर सोलस्टिस आहे, म्हणजेच वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखली जाते. अजरामर संगीताचा हा उत्सव दिवस रात्र चालूच राहावा यासाठी ही विशिष्ट तारीख निवडली गेलेली होती. मन मंदिरा ते जाने, ओ मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपताना. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा.
मन मंदिरा ते जाने मन मंदिरा ते जाने उजळून रे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा श्रोते हो, आज हा दिवस केवळ फ्रान्सपुरता मर्यादित राहिलेला नसून तो 120 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 1000हून अधिक शहरांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी जगातील कानाकोपऱ्यात रस्ते, उद्यानं, रेल्वे स्थानकं आणि सार्वजनिक ठिकाणी मोफत गायनाच्या मैफिली भरवल्या जातात. श्रोते हो, या अजरामर संगीताचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण या संगीतावर मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम करण्याची शक्ती आहे. संशोधनानुसार संगीत ऐकल्यामुळं मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे आनंदी संप्रेरक म्हणजे हॅपी हार्मोन स्त्रवते, ज्यामुळं तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. श्रोते हो, संगीत आपल्या मेंदूच्या अनेक भागांना एकाच वेळी सक्रिय करते. त्यामुळंच अनेकदा जुनं गाणं ऐकलं की आपल्याला त्या काळातील आठवणी लगेच ताज्या होतात. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे. तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे. तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ. हम तेरे प्यार में सारा आलम. पंछी से छुड़ा कर उसका घर तुम अपने घर पर ले आए. ये प्यार का पिंजरा मन भाया, हम जी भर भर कर मुस्काए. जब प्यार हुआ इस पिंजरे से तुम कहने लगे आजाद रहो. हम कैसे भुलाए प्यार तेरा, तुम अपनी जुबान से ये न कहो. अब तुम सा जहां में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे. तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ. हम तेरे प्यार में सारा आलम.
से बलम भी तन मन अपना धो बैठे। तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ हम तेरे प्यार में सारा सपनों का दर्पण देखा था, सपनों का दर्पण तोड़ दिया। ये प्यार का जल हमने तो दामन से तुम्हारे बांध दिया। ये ऐसी गांठ है उल्फत की जिसको न कोई भी खोल सका। तुम आन बसे जब इस दिल में, दिल फिर तो कहीं ना डोल सका। ओ प्यार के सागर हम तेरी लहरों में ना वो बैठे। तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे। तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ हम तेरे प्यार में। श्रोते हो, संगीत ही जगातील एकमेव अशी भाषा आहे ज्याला व्याकरणाची किंवा शब्दांची गरज नसते. ते संगीत थेट काळजाला भिडते. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा आपण खूप कामाच्या व्यापात असतो तेव्हा एक छोटीशी धून किंवा एखादं आपलं मनपसंत गाणं आपलं संपूर्ण मूड बदलून टाकतं. हेच तर संगीताचं वेगळेपण आहे आणि संगीताची ताकद आहे. आपल्या भारतीय संगीताची अत्यंत समृद्ध परंपरा आहे. भारत हा संगीताची हजारो वर्षाची परंपरा लाभलेला देश आहे. सामवेदातील मंत्रोच्चारांपासून ते आजच्या आधुनिक संगीतापर्यंत भारतीय संगीतानं एक अद्भुत प्रवास केलेला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सूर, स्वर, ताल, भाव आणि राग यांचं अतूट नातं दिसतं. पहाटेचा भैरव, संध्याकाळचा यमन, विरहाचा दरबारी आणि भक्तीचा भूप असं प्रत्येक राग मनाच्या वेगवेगळ्या भावना जागृत करतो. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे. गिरधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे. पग में घूंघर बांध के पग में घूंघर बांध के, घूंघटा मुख पर डार के, नैनन में कजरा लगा के रे, मधुबन में राधिका नाचे रे. दौलत छम छम कामनी दौलत छम छम कामनी, चमकत जैसे दामनी, चंचल प्यारी छप लागे रे, मधुबन में राधिका
कोयलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे। मृदंग बाजे तिरकिट धूम ताता, मृदंग बाजे तिरकिट धूम ताता, नाचत छूम छूम तथई तथई तथा छूम छूम चनना छूम छूम चनना, क्रांता 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 था था था, मधुबन में राधिका नाचे रे। मधुबन में राधिका मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका। सारे सगरे मग पम द पनी द सनि रे सारे सनि द पम प द नि सारे सनि द पम प ग म द प ग म रे स। मधुबन में राधिका नाचे रे, सा सा सनि द पम प द प ग म रे स नि रे सा सा द ग म थ द नि द सा। मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका। नादर दिरता नीता धारे धीम धीम ता ना ना, नादर दिरता नीता धारे धीम धीम ता ना ना, नादर दिरता नीता धारे धीम धीम ता ना ना, नादर दिरता नीता धारे। ओ देता ना धीर धीरता ना धीर 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 तुम धीर धीर धीर। तिरिकिड़ता तुम तिरिकिड़ता तिरिकिड़ता धाने, नादर दिरता नीता ओधे, नादर दिरता नीता ओधे, नादर दिरता नीता धारे धीम धीम ता ना ना। भारतीय संगीत विश्वाला अनेक महान कलाकारांची दैवी देणगीच लाभलेली आहे. जसं की पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिमाधुर्य, लता मंगेशकर, आशा भोसले अशा गान सम्राज्ञी यांच्या स्वरातील माधुर्य, पंडित रविशंकर यांची सतार, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी आणि मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार अशा गायकांचा अनोखा आवाज आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी.
तो राणीवर ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर नाचती वैष्णव नाचती वैष्णव वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड 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 अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याच कैवल्याच इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठोला माया बाबा उजडी राहिले उजडी राहिले उजड भरून उजडी राहिले उजड भरून उजडी राहिले उजड भरून निवृत्ती सोपान मुक्ताबारी निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी इंद्रायणी श्रोते हो, आज विज्ञानही मान्य करते की संगीताचा मानवी मन आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शांत संगीत मनातील ताण कमी करण्यास मदत करते, एकाग्रता वाढवते आणि मानसिक प्रसन्नता निर्माण करते. यामुळंच आज अनेक ठिकाणी संगीताचा उपयोग उपचार पद्धतीचा पूरक भाग म्हणूनही केला जात आहे, ज्याला आपण संगीतोपचार म्हणून आजच्या काळात ओळखतो. मित्रांनो, संगीत म्हणजे केवळ कानांचा आनंद नाही, तर तो मनाला झालेला औषधीय स्पर्श आहे. श्रोते हो, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि संगीत ऐकण्याची साधनं देखील बदलली. एकेकाळी ग्रामोफोनला चावी देऊन ग्रामोफोनच्या तबकड्यांवरून ऐकले जाणारे सूर पुढे रेडिओवर आले. त्यानंतर कॅसेट, CD आणि आज डिजिटल माध्यमांपर्यंत संगीताचा प्रवास पोचलेला आहे. मित्रांनो, साधनं बदलली तरी स्वरांची जादू मात्र कायम राहिलेली आहे. कारण संगीताचं खरं घर कोणत्याही यंत्रात नसून ते प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. गरज गरज आज मेघ घनन घनन छायो रे. गरज गरज आज मेघ घनन घनन छायो रे. दमक दमक चमके बिजुरी कहर ऋतुराज आयो रे. गरज गरज आज मैं गरज गरज आज मैं. इस रुत के संग रंगी हरित रंग में धरा. सब विहंग आज दंग देख रंग ये हरा. इस रुत में आज तो बेअंग अंग रंग ले. तार की झनकार छेड़ संग में मृदंग ले. घुमन घुमन काली घटा. काली घटा
गरज गरज आज मैं गरज गरज आज मैं श्रोते हो, माणसाचा जन्म झाला की अंगाई गीत त्याचं स्वागत करते आणि शेवटच्या प्रवासातही प्रार्थनेचे स्वर त्याला निरोप देतात. जीवनातील प्रत्येक क्षणाला संगीताची एक वेगळी छटा आहे. आनंदाला गाण्याचा उत्साह आहे, दुःखाला स्वरांचा आधार आहे, प्रेमाला सुरांची कोमलता आहे आणि भक्तीला नाद ब्रह्माची अनुभूती आहे. श्रोते हो, सुरांना नसते जात, धर्म, पंथ किंवा इतर कुठलीही सीमा. त्यांना असते फक्त मनापर्यंत पोचण्याची ताकद. एक सुंदर गाणं अनेक वर्षे आपल्या आठवणीत राहते, कारण ते केवळ कानांनी ऐकलेले नसते, ते आपल्या मनानं अनुभवलेलं असं. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट भी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे. बस अपना मुझको टोकना, बस अपना मुझको टोकना, न बढ़ के राह रोकना. अगर मैं रुक गई अभी तो जा न पाऊंगी कभी. यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा, जो खत्म हो किसी जगह
ऐसा सिलसिला नहीं। अभी नहीं, अभी नहीं, नहीं 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 नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं। अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के जो रोज यूं ही जाओगी तो किस तरह निभाओगी कि जिंदगी की राह में जवां दिलों की चाह में कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे। बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं। हाँ यही कहोगे तुम सदा कि दिल अभी भरा नहीं। हाँ दिल अभी भरा नहीं। नहीं 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 नहीं, स्वरांचं नातं जडलं मनाशी, स्वरांचं नातं जडलं मनाशी, तालाची साथ मिळाली जीवनाशी, तालाची साथ मिळाली जीवनाशी। संगीताचा हा अखंड प्रवाह, संगीताचा हा अखंड प्रवाह जोडतो माणसाला माणसाच्या माणुसकीशी। श्रोते हो, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ करणाऱ्या संगीताची महती अभूतपूर्व आहे। भारतीय चित्रपट संगीतातील काही अजरामर गीतं ही देखील मानवी मनाचा अत्यंत जिव्हाळ्याचा कोपरा आहे। सामवेद, भक्ती परंपरा, संतांची अभंगवाणी आणि शास्त्रीय संगीत या सगळ्यातूनच निर्माण होतो तो असतो नाद ब्रह्म, भारतीय संगीताचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, आकाशवाणीच्या सुवर्ण काळातील संगीत, जुने कार्यक्रम, श्रोत्यांच्या आठवणी आणि स्वरांचा प्रवास यामुळं रेडिओ आणि संगीत हे देखील एक अविस्मरणीय नातंच आहे।
श्रोतेहो, जागतिक संगीत दिनानिमित्त प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक रसिकाला, प्रत्येक श्रोत्याला आणि प्रत्येक सूरप्रेमीला मनपूर्वक शुभेच्छा. चला, आपल्या जीवनातील कोलाहलात थोडीशी सुरांची शांतता जपूया. कारण जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होते. आणि म्हणूनच आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्तानं आपण आस्वाद घेतोय या सुरांची अनंत यात्रा या विशेष कार्यक्रमाचा. आपल्या सर्वांच्या, सातारकरांच्या हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून. श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आमच्या 7796 896 896 या व्हॉट्सॲप क्रमांकावर. तेव्हा आजचा संपूर्ण दिवस अजरामर संगीतामध्ये रमून जाऊया, आपल्या जीवनाचा खरा अर्थ जाणून घेऊया आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या खास कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.